नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरातून एक थरारक आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। 5 दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुण अखेर दाट जंगलात जिवंत अवस्थेत सापडला आहे। रामटेक तालुक्यातील बेलदा येथील रहिवासी अरुण तांदुळकर वय 32 वर्ष हे 1 एप्रिल रोजी घरातून बाहेर पडले होते। मात्र त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला आणि अखेर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली। यानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली। सलग 5 दिवस सुरू असलेल्या या मोहिमेला अखेर 5 एप्रिल रोजी यश मिळाले। जंगलाच्या आत खोल भागात अरुण हे झाडाखाली बसलेल्या अवस्थेत जिवंत आढळून आले। ते अत्यंत थकलेले, उपाशी होते, पण शुद्धीत होते। या 5 दिवसात त्यांनी कोणतेही अन्न घेतले नव्हते। भूक, थकवा, अंधार आणि वन्य प्राण्यांचा धोका अशा अनेक संकटांची त्यांनी झुंज दिली। शोध पथकाने तात्काळ त्यांना बाहेर काढून देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या घटनेनंतर कुटुंबियांनी भावुक होत देवाचे आणि शोध पथकाचे आभार मानले आहेत। खरंच देव तरी त्याला कोण मारे या म्हणीची प्रचिती देणारी ही घटना ठरली आहे। राधेश्याम तांदुळकर हे इसमास 7:30 वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात आणण्यात आले होते, कारण तो 5 दिवसापासून जंगलामध्ये हरवला होता। तो थोडासा बोळसर असल्यामुळे घरातून गेला होता। तर आज तो सुरक्षित अवस्थेत सापडला आणि घरच्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले। तर आम्ही त्यांची पूर्ण शारीरिक तपासणी करून त्यांचे सगळे व्हायटल्स वगैरे तर नॉर्मल आहेत, तरी आम्ही त्यांना भरती ठेवले हॉस्पिटलमध्ये, कारण आपल्याला उद्या एक त्यांच्या वैद्यकीय तपासणी करायच्या आहेत। त्या कारणास्तव पेशंटची अवस्था सध्या चांगली आहे। त्यांचं नशीब खूप चांगलं होतं की जंगली प्राण्यांपासून त्यांचं सुरक्षित झालं, तिकडे त्यांना काही त्रास नाही झाला। महान्यूज 7 करिता पंकज चौधरी यांची रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।